नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थात शेवटी फॉर्म सुटलेले आहे. लिंक ओपन झालेली आहे. 20 ऑगस्ट फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. टार्टी, बार्टी, आरटी, सारथी, महाज्योतीचे फॉर्म सुटलेले आहे. महाज्योतीचे ऑलरेडी फॉर्म सुटले होते 3 वेगळ्या एक्झामसाठी, MES, SSC आणि बँकिंग. ते जे आहे ते ऑनलाईनच्या एक्झाम आहे. ऑनलाईन स्कॉलरशिप, ऑनलाईन तुम्हाला काय प्रशिक्षण मिळणार, त्याचे वेगळी महाज्योतीच्या ॲपलाच तुम्हाला किंवा वेबसाईटला त्याची लिंक चालू झाली आहे. मात्र उरलेल्या सगळ्याच एक्झाम, पोलीस भरतीपासून अगदी UPSC पर्यंत सगळ्या एक्झामचे फॉर्म, हे शिष्यवृत्तीचे फॉर्म सुटलेले आहेत. आता फॉर्म कसा भरावा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि फॉर्म भरताना तुम्हाला एकाच ईमेल ID वरती, एकाच मोबाईल नंबरवरती एकच फॉर्म किंवा एकाच परीक्षेचा फॉर्म भरता येतो सध्या. पण मात्र तुम्ही मोबाईल नंबर बदलला आणि ईमेल ID बदलला तर तुम्ही एका संस्थेच्या अंतर्गत बाकीच्या एक्झामला सुद्धा पात्र असाल तर फॉर्म भरू शकतात. पण सध्या आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला बनवतो मी, तुम्हाला फॉर्म कसा भरावा, एक सगळ्या एक्झामचे फॉर्म, टार्टी बार्टी सगळ्यांसाठी सेम पॅटर्न आहे, फक्त थोडा जो बदल आहे तो पण वेगळा बदल काय तो पण मी तुम्हाला सांगणार आहे. सो हा व्हिडिओ तुम्ही जर फॉर्म भरणार असाल तर शेवटपर्यंत बघा. तुमच्या माहितीतलं कोणी विद्यार्थी, कोणी ग्रुप, कोणी फॅमिली मेंबर असेल तर त्यांना ह्या व्हिडिओची लिंक शेअर करा. हा व्हिडिओ बघूनच फॉर्म भरायला हवा. कोणती डॉक्युमेंट लागतात, कोणती नाही लागणार आहे, कोणती कधीचे लागणार आहे, सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि विशेष चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, जेणेकरून पुढचे अपडेटचे व्हिडिओ सुद्धा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पोहोचेल. चला तर मग बघूया. तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही अजूनपर्यंत जर ही बॅच जॉईन केली नसेल तर बॅच जॉईन करा. ह्या बॅचमध्ये तुम्हाला सगळे शिष्यवृत्तीची इन्फॉर्मेशन आम्ही टाकलेली आहे. प्लस याच्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे, CET एक्झामची आहे, त्याच्याबद्दल सुद्धा पूर्ण सिलेबस PYQच्या माध्यमातून इथे एक्सप्लेन केला आहे. सो लगेच जॉईन करा. याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जाऊन लगेच जॉईन करा. काही अडचण असलं आमच्या टीमला कॉल करा. फॉर्म कसा भरावा, कोणकोणते कागदपत्र लागतात, नसल्यास सवलत मिळते का, डायरेक्ट आपण फॉर्म भरून तुम्हाला सांगणार आहे. ओके, सो पुढील काही व्हिडिओ माझे येणार आहेत. हे व्हिडिओ बघण्यासाठी काय करा, तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन अवश्य क्लिक करून ठेवा. आणि पाठीमागचे काही व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर बघा, जवळपास 87,000 उमेदवारांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तुम्ही पाहिला का नाही माहित नाही, पाहून घ्या. दुसरं काय, हा एक व्हिडिओ आहे, हा एक व्हिडिओ, हे सगळे व्हिडिओ बघा, एकदा चेक करून घ्या. हे सगळे व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर पाठीमागे घेतलेले या चॅनलवरती. तुम्हाला का भेटलं नाही, कारण तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसल्यामुळे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली नसेल. सो चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. बघा, फॉर्म भरण्याची लिंक जवळपास सगळ्यांची चालू झाली. जवळपास कशाला सगळ्यांची चालू झाली आहे. बार्टीची लिंक आहे, टार्टीची लिंक आहे, सारथीची लिंक आहे, महाज्योतीची आणि आरटीची सुद्धा लिंक आहे. आता ही सगळ्या लिंक तुम्ही जर बघितल्या तर सगळ्या कन्सर्न कशाशी, बघा बार्टीशी आहे. म्हणजे बार्टीच्या वेबसाईटवरूनच तुम्हाला हे सगळं भरायचं आहे, कारण बार्टी मार्फत ही सगळ्या एक्झामची प्रोसेस राबवली जाते एकाच वेबसाईटवरनं, आणि बाकी नंतर सगळ्यांचं सिलेक्शन वेगळं होणारच आहे. फक्त महाज्योतीचं जे वेगळं आहे 3 एक्झामचं, ते महाज्योतीच्या सेपरेट वेबसाईटवरून आहे. बाकी त्या 3 एक्झाम सोडल्या तर बाकीच्या एक्झामचे सुद्धा महाज्योतीचे फॉर्म तुम्ही याच वेबसाईटवरनं भरायचे आहे. आता 1 बाय 1 आपण बघूया. फॉर्म भरण्याची लास्ट डेट तुम्हाला बोललो मी किती आहे, 20 ऑगस्ट लास्ट डेट आहे. आणि फॉर्म भरल्यानंतर तुमच्या प्रोफाईलची प्रिंट आउट काढण्याची लास्ट डेट आहे 25 ऑगस्ट आहे. आता चला फॉर्म भरायला सुरुवात करूया आपण. बघा, मी फॉर्म भरलाय, तो फॉर्म तुम्हाला दाखवतो. बार्टीच्या वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे, barty.in ह्या वेबसाईटला तुम्ही गेलात की तुमच्यासमोर ही विंडो येते. ह्या विंडोवर तुम्हाला इथे चेक करायचं आहे की कोणत्या संस्थेसाठी फॉर्म भरायचा आहे. बार्टीसाठी फॉर्म भरायचा इथे क्लिक करा, TRT साठी इथे क्लिक करा. अजून खाली सगळेच आहे, महाज्योती पण आहे, त्यानंतर तुम्हाला RT पण आहे, सगळे तुम्ही भरू शकता. त्यापैकी एकावरती मी क्लिक केलं, फॉर एक्झाम्पल इथे क्लिक केलेलं आहे मी बार्टीवरती क्लिक केलं. तुमच्यासमोर अशी विंडो येते आणि ह्या विंडोमध्ये तुम्हाला इथे रजिस्टर नावाचा ऑप्शन आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे जायचं आहे, तुमचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशनमध्ये काय काय भरायचं आहे, तुमचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव भरायचं आहे. जे तुम्हाला सांगितलंय ॲज रेकॉर्डेड इन द मॅट्रिक्युलेशन, म्हणजे 10वीच्या मार्कशीटवर जसं नाव आहे तसंच नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. श्रीमती लावायचं नाही. जसं इथे तुम्ही टाकलं A नाव आहे, B वडिलांचं नाव आहे, C आडनाव आहे, हे नाव टाकायचं आहे. तुमच्या 10वीच्या मार्कशीटला आडनावाने जरी सुरुवात असेल तर इथे टाकताना तुमचं नाव, मिडल नेम आणि सरनेमच टाकायचं आहे. त्याच्यात जे स्पेलिंग आहे तेच इथे आलं पाहिजे. तुमची बर्थडे प्रॉपर टाका. बर्थडे टाकल्यानंतर तुमचं एज ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट केलं जातं. पुढे नंतर तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे. सेम ईमेल ID कॉपी पेस्ट करायचा. तुमचा मोबाईल नंबर, सेम मोबाईल नंबर टाकायचा आहे. मेल ID, मोबाईल नंबर नीट टाका, त्याच्यावरती OTP येतो. तुमचा चालू असलेलाच मोबाईल टाका, तुमच्या जवळ असलेला मोबाईलचा नंबर टाका, त्याच्यावरती OTP येतो. OTP जनरेट क्लिक करा, OTP येतो, OTP टाका आणि सबमिट करा. तुमचं इथे OTP टाकायचा आहे, इथे तुमचा हा कॅप्चा टाकायचा आहे आणि काय करायचं आहे, सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म. हा सबमिट झाला की तुमच्या समोर लॉग इन येतं. लॉग इन आणि पासवर्ड
तुम्हाला वाटलं पासवर्ड चेंज करायचा, पासवर्ड चेंज करू शकता. तुम्हाला वाटलं कंटिन्यू करायचं, लॉग आउट करा आणि ह्या पासवर्डने लॉग इन करा. मात्र आयडी आणि पासवर्ड लक्षात ठेवा, नोंद करून ठेवा, किंवा पासवर्ड तुम्हाला चेंज करावा वाटला चेंज करून लक्षात राहील असा पासवर्ड तुम्ही ठेवू शकता. पुढे गेलो, तुम्हाला ओल्ड पासवर्ड हा चेंज करायचा तर ओल्ड पासवर्ड तुम्ही न्यू टाकू शकता, न्यू कन्फर्म करू शकता आणि चेंज पासवर्ड करू शकता. पासवर्ड चेंज होऊन जाईल. बरोबर, हा चेंज पासवर्डचा मेसेज तुम्हाला तो ओके करा आणि मग परत लॉग इन करा. तुमचा मेल आयडी आणि नवीन पासवर्ड टाकून साइन इन करा. साइन इन केल्यानंतर तुमच्यासमोर ही विंडो येते. ह्या विंडोमध्ये बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची. बघा, पहिले काय भरायचं, तुम्हाला इथे फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम टाकायचं, जे की ऑलरेडी येणार आहे. तुम्ही फॉर्म भरला ना रजिस्ट्रेशनच्या वेळेस तेच नाव इथे येतं. म्हणून फॉर्म भरताना काय, पहिले तुमचं नाव, मग वडिलांचं, मग आडनाव असंच भरायचं. 10वी वरती जरी उलट पालट असेल आडनाव पहिले, तर इथे भरताना मात्र नाव पहिले टाकायचं आहे. डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची आहे, ती ॲज इट इज येणार आहे. त्यानंतर तुम्हाला फादर नेम इथे येते, फादरचं पूर्ण नाव ऑलरेडी मिस्टर लावलं असतं तुम्हाला, डोंट वरी. त्यानंतर मदर नेम, आईचं नाव टाकायचं, जे तुमच्या डॉक्युमेंटमध्ये असेल तेच टाकायचे तुम्हाला. बघा, त्यानंतर नॅशनॅलिटी काय, इंडियन, तुम्हाला एकच ऑप्शन आहे. आधारचा नंबर इथे टाकायचा आहे. जेंडर मेल फिमेल टाकायचं आहे. मराठी मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड टाका. हॅव यू चेंज युअर नेम, तुमच्या नावात बदल असेल तर येस करा, नसेल तर नो करा. आता नावात बदल झाला तुम्हाला गॅजेट लागणार आहे, साहजिक आहे. गॅजेट किंवा ॲफिडेव्हिट लागतो, दोघांपैकी एक लागणार आहे. आता कोणाला गॅजेट लागणार, कोणाला ॲफिडेव्हिट लागणार, याचा व्हिडिओ सेपरेट माझा येणार. त्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब लगेच करा. चला लगेच करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ठेवा. पुढे घेऊन जातो डिटेल इन्फॉर्मेशन, नेम ऑफ द इन्स्टिट्यूट टाकायचं तुम्हाला. बघा, आता बार्टीचं आहे तर बार्टीचं येणार तुम्हाला, साहजिक आहे. तुम्ही बार्टीमधून भरतात, ज्या इन्स्टिट्यूटमधून भरतात त्या इन्स्टिट्यूटचं नाव तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर नेम ऑफ द स्कीम, कोणती स्कीम घ्यायची. आता बार्टीच्या अंतर्गत तुम्हाला कोणत्या स्कीम बघायला मिळेल. तुम्ही इथे एमपीएससी आहे, राज्यसेवा आहे, एमपीएससी राज्यसेवा कंबाईन आहे, यूपीएससी आहे. ज्या स्कीम तुम्हाला दिसतात त्यापैकी तुम्हाला जी करायची त्याची स्कीमची निवड करायची. आता एखाद्याला वाटतं की सर ही निवडली परत मला दुसरी निवडता येईल का, येस निवडता येईल, पण त्यासाठी काय करू, तुम्हाला मेल आयडी आणि मोबाईल नंबर दुसरा नवीन वापरावा लागेल, जो घरातला असेल तो वापरा आणि परत तुम्ही दुसऱ्यासाठी अप्लाय करू शकता. पण ह्या सेम मेल आयडी वरती, मोबाईल नंबरवरती दुसऱ्यांदा तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि मग फॉर्म भरावा लागेल आणि ते चालतं, डोंट वरी, काळजी करू नका. कॅटेगरी तुम्हाला टाकायची एससी, नंतर कास्ट टाकायची, तुमची जी काय कास्ट, इथे क्लिक केलं की खाली ऑप्शन येतात, ती कास्ट टाकायची. डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट, बघा इथे. आता कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला कंपल्सरी, बघा स्टार केलाय, स्टार केलं सगळं लागतं, लक्षात घ्या. स्टार केलाय तुम्हाला लागणारच आहे. नंतर सेकंड काय विचारलाय, कास्ट सर्टिफिकेटचा नंबर पण टाकावा लागतो, मॅन्डेटरी आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट इश्यू बाय विच ऑथॉरिटी, इथे ऑप्शन येतात भरपूर सारे, ते ऑप्शन टाकायचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला स्टार दिसतोय का, नाही, व्हॅलिडिटी नसेल तरी चालतंय, मी ती नो केलंय, फॉर्म भरता येतो, काही प्रॉब्लेम नाही. असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर डू यू हॅव डोमेसाइल, डोमेसाइल बघा स्टार आहे, कंपल्सरी लागणार आहे, येसच लागेल. तुम्ही जर नो केलं फॉर्म भरता येत नाही. डू यू हॅव डोमेसाइल सर्टिफिकेट नंबर, सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा असेल येस करावंच लागेल, नाहीतर फॉर्म भरता येत नाही. डोमेसाइल सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा. डोमेसाइल सर्टिफिकेट नंबर तुम्ही कोणाकडून घेतलाय ते ऑथॉरिटीचं नाव टाकायचं आहे. फिजिकल डिसेबल, तुम्ही दिव्यांग असेल तर येस करा, नसेल तर नो करा. अनाथ असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर डू यू हॅव टेकन ऍडमिशन बेनिफिट, तुम्ही जर यापूर्वी या कोर्सेसचा बेनिफिट घेतला आहे, जर येस केलं तर फॉर्म भरता येत नाही, सो इथे तुम्हाला नोच करावा लागणार आहे. त्यानंतर आर यू गव्हर्नमेंट एम्प्लॉय, गव्हर्नमेंट एम्प्लॉय असेल तुम्हाला इथे मिळत नाही शिष्यवृत्ती, सो इथे नोच करावं लागेल. अॅन्युअल फॅमिली इन्कम तुमचं बघा 8 लाखाच्या आत लागेल, 8 लाखाच्या वरती चालणार नाही. तुम्ही इथे ऑप्शन आहे तो केलाय, तुम्हाला फॉर्म भरता येत नाही, 8 लाखाच्या उत्पन्न लागेल. डू यू हॅव इन्कम सर्टिफिकेट, येस तुम्हाला लागणारच आहे, नसेल तर फॉर्म भरता येत नाही. आता इन्कम सर्टिफिकेट तुम्ही त्यांनी विचारलं नाही 1 वर्षाचं 2 वर्ष, इथे विचारलंय का नाही, पण त्यांनी नोटीस टाकली, त्या नोटीसमध्ये 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, लक्षात घ्या. इन्कम सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे. इन्कम सर्टिफिकेट इश्यूड कोणाकडून घेतलं ते टाकायचं आहे आणि मग इथे हेअर बाय वरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट केलं तुमच्यासमोर ही विंडो ओपन होते. त्यांनी सांगितलं प्लीज सिलेक्ट हॅव यू टेकन ऍडमिशन बेनिफिट. आता हे आम्ही केलं नव्हतं, पण तुम्हाला तिथे द्यावंच लागणार. तुम्ही याच्या पहिले याचा बेनिफिट घेतला आहे की नाही, शक्यतो नोच करायचं तुम्हाला तिथे. नंतर पुढे आपण येतोय बघा, इथे मोबाईल नंबर, अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर, ईमेल आयडी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ऍड्रेस बघा, हा ऍड्रेस फिलअप करायचा आहे. जो ऍड्रेस तुम्हाला वाटतो टाकू शकता तुम्ही. आणि सेम ऍड्रेस परमनंट असेल तर परमनंट होती, इथे क्लिक केलं की सेम ऍड्रेस तुमचा इथे येऊन जाणार आहे. किंवा तुम्हाला वाटलं की सर माझा एक ऍड्रेस वेगळा दुसरा वेगळा टाकायचा, टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यानंतर एक्झामचं सिटी तुम्हाला निवडायची बघा, 5 प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे. कोणते तुम्ही 5 प्रेफरन्स द्या, सेव्ह आणि नेक्स्ट करा. सेव्ह आणि नेक्स्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे माहिती भरायची एज्युकेशन डिटेल्समध्ये. एज्युकेशन डिटेल्समध्ये तुम्हाला बघा 10वीची माहिती, 12वीची, ग्रॅज्युएशनची माहिती भरायची. बघा त्या एक्झामला जे रिक्वायरमेंट आहे, पोलीस भरतीला फक्त 12वी पाहिजे तर 12वी भरू शकता, किंवा तुमच्याकडे जेवढं एज्युकेशन आहे त्यानुसार तुम्ही इथे एज्युकेशन डिटेल्स टाकू शकता. पोस्ट ग्रॅज्युएशनची पण माहिती तुम्ही टाकू शकता. नंतर पुढे विचारलं तुम्हाला मस्ट नो द रीड, राईट अँड स्पीक मराठी. मराठी
हे येते का, तर येस करायचं तुम्हाला. हाईट तुमची जी काय असेल, आता मोजून घ्या प्रॉपर. पोलीस भरतीच्या लोकांनी लक्षात घ्या, हाईट मोजली जाते ना, मग प्रॉपर इथे हाईट मोजायची, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केलं की तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे. अपलोड डॉक्युमेंट कोणते कोणते करायचे बघा, इथे दिले त्यांनी. रिसेंट पासपोर्ट साईजचा फोटो पहिला मुद्दा हा लागणार आहे, कंपल्सरी आहे. दुसरं काय, सिग्नेचर व्हाईट पेजवरती ब्लॅक किंवा ब्ल्यू पेननी साईन करायची, ती अपलोड करायची आहे. त्यानंतर स्कॅन कॉपी ऑफ कॅन्डिडेट 10th 10वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. 12वीचं मार्कशीट सर्टिफिकेट किंवा इथे तुम्हाला ग्रॅज्युएशन आहे आणि तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन, तुम्ही जी माहिती भरली त्यानुसार डॉक्युमेंट जिथे अपलोड करायला विचारले जातील ते अपलोड करायचे. त्यानंतर तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड लागणार, फ्रंट बॅक दोन्ही अपलोड करायचे, फ्रंट बॅक दोन्ही पण. आणि जी साईज पण दिली बरं का, ह्या साईजमध्येच अपलोड करायचं तुम्हाला. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. 3 इयर बघा इथे दिले बघा, 3 इयर इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. आता हे कोणाला लागणार आहे, कोणाला लागणार नाही पुढे मी सांगतो तुम्हाला. सो 3 इयर, आता इथे फॉर्म कोणता भरला, बार्टीचा लागणार, येस बार्टीला लागणार. 3 इयरचं डॉक्युमेंट तुम्हाला हे उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे. सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. पुढे नंतर तुम्हाला फोटो अपलोड करायचा, इथे बघा फोटो अपलोड करायचा कंपल्सरी आहे. त्यानंतर सिग्नेचर अपलोड करायचे कंपल्सरी आहे. स्कॅन कॉपी ऑफ कॅन्डिडेट, आता हे सगळं अपलोड झाल्याचं इथे खूण येते बघा ग्रीन कलरची दिसते तुम्हाला. हे सगळे डॉक्युमेंट मी अपलोड केलेले आहे, तुम्हाला आत्ता सांगितलं तेच डॉक्युमेंट सगळे. कास्ट सर्टिफिकेट, आधार, डोमेसाईल, 3 इयर इन्कम सर्टिफिकेट सगळं ते झालं की तुम्हाला ऍप्लिकेशन पर्सनल इन्फॉर्मेशन इथे बघायला मिळते. हे सगळे डिटेल्स तुम्हाला बघायची. इथे सेव्ह अँड नेक्स्ट केलं की तुम्हाला समोर तुमच्या प्रोफाईल येते. सगळी माहिती चेक करा, भरलेली माहिती बरोबर आहे का. जर भरलेली माहिती बरोबर असेल तर पुढे पुढे चला. हे सगळं चेक करा तुम्ही. भरलेली माहिती ते प्रोफाईल दाखवतो तुम्हाला, तुम्ही काय काय माहिती भरली. ही जर ओके असेल बघा, ही जर ओके असेल तर मग पुढे काय करायचं आहे, जर चेंज करायचं असेल तर मॉडिफाय करायचं आहे. ओके असेल तर फक्त सबमिट करायचं. आणि आता हे सबमिट केल्यानंतर परत चेंज करता येणार नाही. सो शेवटचं सबमिट करताना इथे चेक करा भरलेली माहिती बरोबर आहे का. बरोबर असेल सबमिट करा, चेंज असेल तर मॉडिफाय करा आणि लॉग आउट करू शकता. जर फॉर्म भरायचा असेल तर लॉग आउट करून टाका. मग सबमिट केलं की तुमच्या समोर request you to verify all the inputs field after saving. You cannot edit and data. Are you sure केलं ओके. मग ओके झालं की तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे आणि तुमच्या समोर हे ऍप्लिकेशन डिटेल्स, ऍप्लिकेशन नंबर येणार आहे, स्कीमचं नाव बघा, आलं पोलीस ट्रेनिंग प्रोग्राम आहे, स्टेटस प्रिंट. आता ही प्रिंट तुम्हाला घ्यायची आहे. प्रिंट कधीपर्यंत घेऊ शकता, 25 ऑगस्ट पर्यंत. पण लगेच घेऊन टाका, फॉर्म भरून झाला की लगेच प्रिंट घेऊन टाका. आणि मग अप्लाय फॉर न्यू स्कीम इथे विचारलंय, प्रोसीड महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, स्टेट सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ट्रेनिंग. इथे अजून न्यू स्कीमला तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर इथून सुद्धा करू शकतात. आता मी सांगितलं पहिले तुम्हाला मोबाईल नंबर, ईमेल आयडी नवीन घ्या असं बोललो, पण तुम्हाला नवीन स्कीम अप्लाय करायचं असेल तर इथून अप्लाय करू शकतात. इथे काय करा, प्रोसीड करा आणि तुम्ही परत अप्लाय करू शकतात. ओके, आता हा झाला फॉर्म भरण्याची पूर्ण प्रोसेस. ओके, आता यामध्ये अजून काय अडचण असेल कमेंटमध्ये मला टाका. पण आता महत्त्वाचा मुद्दा डिफरन्स सांगतो मला. बघा काय, पहिले कास्ट व्हॅलिडिटी फक्त कोणाला लागते, ओनली TRTच्या विद्यार्थ्याला लागते. एसटी कॅटेगरीच्या उमेदवारांना फक्त कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे. उत्पन्नाचा दाखला कोणाला लागतो, एसटी. उत्पन्नाचा दाखला महाज्योती जर सोडलं तर सगळ्यांना लागतं. महाज्योती सोडलं तर सगळ्यांना 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी लागणार आहे. आणि नॉन क्रिमिनल फक्त आणि फक्त महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना म्हणजेच ओबीसीच्या विद्यार्थ्यांना लागणार आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांना इथे लागत नाही, लक्षात घ्या. अशा पद्धतीने हे 3 डॉक्युमेंट होते. याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवला आहे, तो बघून घ्या एकदा. त्याची डिटेल माहिती मी टाकलेली आहे. आणि शेवटी जाताना परत एकदा सांगतो, याच्यातले सगळे डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल ना तर 1 रुपयाची बॅच लगेच जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकमध्ये जाऊन चेक करा, 1 रुपया भरा आणि बॅच घ्या. बॅचमध्ये सगळी माहिती आम्ही टाकलेली आहे. आणि गुगलचा फॉर्म पण भरून द्या, तुम्हाला पर्सनल माहिती आम्ही पाठवत चालू. शिष्यवृत्तीचे फॉर्म कोणते सुटले, काय स्टेज आहे, काय एक्झामची डेट काय, सगळी माहिती तुम्हाला पर्सनल आम्ही पाठवायची व्यवस्था केलेली आहे. आणि टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा. त्यासाठी काय करा, इग्नाइट अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून ती 1 रुपयाची बॅच लगेच जॉईन करा. काही अडचण असेल तर 88 ह्या नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा. आणि काही प्रश्न मनात असतील तर मनात ठेवू नका, डायरेक्ट पोस्ट करा कमेंट बॉक्समध्ये. पुढचा व्हिडिओ त्याच्यावरती नक्की घेऊन येतो. व्हिडिओ आवडला लाईक करा, इतर मित्रांना पण शेअर करा. तुर्तास थांबतो. धन्यवाद.